सामान मागे घे रे, इथं सामान टाकलंय. माझ्या बापाच्या जागी मी तुझं नाव लिहितो का? लिहितो का? नाही. मग उठून नमस्कार करायचा. उठ. पण तुम्ही काय करता इथे? मी हा मी हे ढोल ताशे पथकात कामाला आहे ना. इथं बघत होतो हळदीची सुपारी बिपारी काय मिळते का? पण ड्रेस तर पोलिसाचा दिसतो. कळतोय ना, कळतोय ना. मग वय तिकडं बस माग हो तिकडं. बसा. हा नाही बसा. नमस्कार नमस्कार. मी पोहे हवे. हे हवे. पोहे हवे. हवे माझं आडनाव आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पोहे हवे. असं तुम्हाला सांगतो, हे गुन्हेगार असतात ना, चळा चळा नुसती कापतात बघितलं की मला. होय. हा डायरेक्ट 3rd डिग्री देतो आपण त्यांना. डायरेक्ट म्हणजे त्यांना काय सांगतो गुन्हेगाराला की चला तुम्हाला मी सुरेखा पुणेकरांची लावणी दाखवतो. हा जेलमध्ये घेऊन जातो आणि मीच नाचून दाखवतो. अरे डायरेक्ट 3rd डिग्री. दोघा तिघांनी तर मला काय सांगितलं माहितीये का? काय? ही जन्मठेप नको, डायरेक्ट फाशी द्या. असं थोडं थोडं करून कशाला मारता, एकदाच संपवा. नाही, कळलं की नाही? बाजूला चल चल बाजूला मागं वळायचं. अजून एक. अरे बापरे, अरे बापरे. नमस्कार. मी पोहे नको. पोहे नको. पोलीस हेड कॉन्स्टेबल नको. म्हणजे मी नको असताना पण येतो. नाही खरंय खरंय. माणसाचा जन्म कसा 9व्या महिन्यात होतो, हा 7व्या महिन्यात आला. डॉक्टर म्हणत होते नको. नको नको मिस्टर नको नको एवढ्यात नको. ऐकेल तर शपथ. वा. आता मी इथं आलोय ना, तरी नको असताना आला. नको असताना म्हणजे गुन्हा घडायच्या आधी येतो मी इथं. हा. ड्युटी इज ड्युटी. ए पोहे नको. ए पोहे हवे. ए, पोहे नको. ए, पोहे हवे. पोहे नको. पोहे हवे. पोहे नको. पोहे हवे. हो काय झालं? प्लीज भांडू नका ना तुम्ही. हा भांडताय कोण कसं? आहे रे? हा खरा शेंगदाणा आहे. तुम्ही का? त्याला ना तव्यावर टाकून चांगला भाजला पाहिजे असा. मला काय वाटतं, 2 रट्टे देऊया म्हणजे भाजणार नाही, आपोआप बॉईल. मी थोडं बॉईल बोलू का? बोल चांगला आहे चांगला आहे. तुम्ही का आला इथे? आलोय ना हा जरा. प्रश्न महत्वाचा आहे. मग? आम्ही इथं का आलो? हा. काय रे केअर टेकर, हो केअर टेकर नाही, क्रिटिक्स. त्याचं नाव मला माहिती आहे. मग? पण तो मराठी भाषेचा केअर टेकर आहे ना, म्हणून त्याला केअर टेकर म्हणते. म्हणजे मराठी भाषेचा डंका आज देशा विदेशात पोहोचवणारा माणूस आहे तो. हॅशटॅग मराठी वाजलंच पाहिजे. वा वा. चांगला आहे चांगला आहे चांगला आहे. पण मला जरा मुद्द्याचं बोलतोय, फापड पसरा करू नको इकडं. हा. सुरेखा पुणेकर ताई, युअर अंडर अरेस्ट. हा? हो काय बोलताय? अंडर अरेस्ट एवढ्या मोठ्या कलाकार आहेत, त्यांना कशासाठी तुम्ही अरेस्ट? म्हणजे काय, केवढा मोठा गुन्हा केलाय त्यांनी. काय ह्याच्या करता बोलवलं काय नाही तुम्ही नाही, मला? हळू बोला, मला भ्या वाटते. मला सवय नाही. असंच पाहिजे. अहो तुम्ही 3,65,290 लोकांचा हाफ मर्डर केलेला आहे. आणि मी असं तसं नाही बोलत, पुराव्यासकट बोलतो. काय पुरावा आहे तुमचा? अरे आजपर्यंत एवढ्या लोकांना बाण मारून त्यांनी घायल केलेला आहे. ते सगळे लोक म्हणतात झालो अर्धे घाया, हाफ मर्डर झालो. हाफ मर्डर. मी स्वतः बालगंधर्वला रात्र 9:30 वाजता 3 वेळा झालोय. आया, 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 आया. मी होतो ना 1999 मध्ये होतो मी बालगंधर्वाला. अटक करायला गेलो, घचाक घुसला. मला नाही, आपण अटक करायला पाहिजे कारण मी कर्तव्यदक्ष पोलीस आहे. वा वा. कर्तव्यदक्ष म्हणतोय. स्वतःच्या लग्नामध्ये मेटल डिटेक्टर घेऊन मंडपाच्या बाहेर उभा होता. 4 जणांना अटक केलं का, तर त्यांच्या पायात रॉड होता. माणूस आहे, काय नाही, कुठलं- पण ह्याच्या लग्नात तरी वेगळं असं काय होतं सुरेखाताई, तुम्हाला सांगतो. हा माणूस रात्री 10 वाजल्यानंतर बँड वाजू नये असं इंट्रक्ट करत होता. आणि जो वाजवत होता बँड त्यालाच अटक केली, कारण तो त्याचा सासरा होता. कसं आहे, नियम म्हणजे नियम. 10च्या आत जरी वाजवला असताना तरी मी शांतारामला उचललाच असता. कोण शांताराम? माझा सासरा आहे सकाळी. शांताराम शांताराम. सासऱ्याला बोल बोल ना आता, बोल. अहो ती बायको चपलीने मारून की तुम्हाला. शांताराम म्हणलं. पण मी काय म्हणतो सुरेखाताई, हा. हे शांताराम म्हणलं नसतं तरी बायको चपलीनेच मारती त्याला. तू पर्सनल काढायचं नाही बोलला ना रे. आपलं पर्सनल बोल नको. मी अटक करायला आलोय. तू ज्याला अटक करायचं त्याला अटक कर. तुम्हाला सांगतो, माझा परिवार पण एकदम चांगला आहे बरं का. पोराचं नाव काय ठेवलं असं? काय? साक्षीदार. कसं आहे, माझ्या आणि माझ्या बायकोच्या प्रेमाचा साक्षीदार आहे ना.
वा वा याला सांगा याला सांगा याच्या आणि याच्या बायकोचा निकाल आहे तो, हे सांगा त्याला. तो निकाल आहे, निकाल. म्हणजे त्याचं नाव साक्षीदार चुकलंय. चुकलंय अरे देवा, म्हणजे अजून एक पोर आता जन्माला घालावा लागला. कशाला? अरे तू ह्याचं नाव बदल ना. त्याच्यात काय मजा आहे? हा हेच मजा. कसं आहे माहितीये का, ह्याच्या बायकोचं नाव लई गोड आहे, आरोही नाव आहे, आरोही. आरोही. हे बदलून आरोपी ठेवलं त्यानं. कसं आहे दादा, ते माझ्यावरती सारखे आरोप करते ना, हे नाही केलं ते नाही केलं सारखे म्हणून तिचं नाव मी आरोपी ठेवलं. अरे मग तू आरोपी झाला. ती कशी झाली म्हणजे चुकलंय माझं हे. पाहिलं म्हणजे दुसरं लगीन करावं लागतंय राव. दुसरं कशाला, तू हिचं नाव परत आरोही ठेव ना. त्याच्यात काय मजा आहे? ही सगळी मजा शोधत बसताय. माझ्या बिजा टुटी सुरेखाताई, मी तुम्हाला अरेस्ट करायला आलेलो. अहो पण मला एक सांगा, हळू, तुम्ही बिहार. आम्हाला इथं बोलवलंय ते अरेस्ट करायला आणि अटक करायला बोलवलंय काय? नाही, ते हा? सांगतील हे ते. काय चाललंय काय तुमचं? मी सांगितलं होतं, मी नंदू दादाकडेच काय ते बोलीन, मी तोफीच्या तोंडी जाणारच नाही. नंदेश उमप, हा. तुम्हाला अटक करण्यात येत आहे. का पण माणूस काय माहितीये का, नवीन नवीन वेश बदलतो आणि फिरतो, याच्यामुळे समाजात केवढा प्रॉब्लेम झालाय. तर हे माणूस काय करतोय, वेशभूषा करतोय, म्हातारीची वेशभूषा केली परवा आणि फिरत होता उखाणे घेत. आता समाजात केवढा प्रॉब्लेम झालाय, म्हाताऱ्या माणसाला पकडतात आणि म्हणतात उखाणे घेऊ. ट्रेंड सुरू केला या माणसानं. हा? म्हणजे काय कसं काय, मला नाही विश्वास बसत. मी पोलीस आहे, माझा कुणावरच विश्वास नाही. काय माणूस आहे. अरे हाथ कंगन को नंदन उमप वो छोड़ रे, मैं प्रूव करके दिखाता है ना. ते तुम्ही आता ते वेश बदलून उखाणा घेतला, तो घेऊन दाखवा. कुठला तो भेंडे काकूचा नाव ऐकायचंय हो हो हो. राईट नाव हो, बघितलं काय? कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती, हा? कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. वा. या. गोटी ऐकलं का? नाही, ज्योती ज्योती. ज्योती हा. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. हा, हा. हो. बलवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खालती. वा, 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 वा. क्या बात आहे यार. नंदेश दादा, काय कमाल उखाणा घेतला तुम्ही. वा, वा. किती मस्त घेतला ना उखाणा त्यांनी. तुला अजून एक ऐकायचं असं, मला ऐकायचंच आहे म्हणून म्हणतो, हा छानच झाला. तुला खास कमी नाही. हा? तुला कमी नाही. हा माणूस साधा नाही, हा एकदा सुरू झाला की बंद होत नाही. अरे त्या सुप्रिया पाठारेच्या घरचा गणपती 1.5 दिवसाचा होता, 5व्या दिवशी विसर्जन करायला. थांबच ना. पण तरी पण मी हे अटक करणारच आहे नंदेश उमपांना. त्यांना नका अटक करू तुम्ही. नाही, खरंच करणार आहे. इथं थोडं डेंजर प्रकरण आहे म्हणून सांगतो, या तिघांना अटक करा आणि जेलमध्ये टाका. चला. त्यांना त्यांना नका करू. ऐका माझं तुम्ही. नाही, त्यांना करावं लागेल. त्यांना नका करू. काय कसं करावं आहे लागणार. दादा, काय झालंय, त्यांची शोची तिकीट आपल्याला परवडतात का? हा, परदेशात जाऊन आपण बघू शकतोय का त्यांचा शो? नाही. मग त्यांना काय करणार, अटक करणार आणि मग त्यांचा तिकडे कार्यक्रम लावणार. कुठे आहे की? नको, असं नको. मी काय म्हणतो, काही म्हणजे गप्पा मारतोय त्यांच्याशी. जरा चिरीमिरी. काय काय म्हणला तू? नाही म्हणजे तू मला चिरीमिरी देतो? अरे थांब ना जरा, मी काय तरी म्हणतोय इथं. तू काय आपलं नुसतं मध्ये मध्ये रिॲक्शन करून राहिला. पोलीस थांब ना जरा. हा. तू मला चिरीमिरी देतो? ए, यार, कधी थांबणार आहे यावर? थांब ना. दुसरं वाक्य घे ना, पण पुढचं घे ना तू. मला चिरीमिरी देतो मला. हा. किती ए, म्हणजे किती खाली उतरणार अजून? हा? असं नाही उतरायचं, चिरीमिरी वगैरे आपण घेत नसतो. ड्युटी इज ड्युटी. बरोबर आहे. तसं नाही, म्हणजे मला म्हणायचं असं होतं की काहीतरी बाबा, काहीतरी मांडवली करा. नाही ठीक आहे, हे बघ कायद्यात तरतूद असते. कसं आहे, आपण काय करू, ह्या तिघांना म्हणलं ना तुम्ही, तर 15,000च्या जात मुचलक्यावरती आपण यांची जामीन करून टाकू. हा? पण सॉरी ताई, पण तुमचा गुन्हा लई मोठा आहे. हाफ मर्डर म्हणजे काय साधी गोष्ट नाही. मग तुम्हाला पण कळत असन माणसं किती घायाळ होत आहेत. हा? काय आयो आयो आयो. हा, जा ना, बोला ना आता. जा ना. झाला घायाळ, झाला घायाळ. एक बोलू का? हा ताई. अहुराया आहा. अहुराया नका येळ घालवू वाया, माझं ऐका अहुराया. ताई ड्युटीवर आहे. अहुराया तुम्हाला बघून बघा, तुम्ही म्हणताय मला अटक करता, पण करूनच टाका आता. करूनच टाका. अहुराया
माझं ऐका. अयो एक मिनिट काय झालं हॅलो काय झालं हा हा अरे बर्फाच्या लादीला आग लागली अरे. अरे बर्फाच्या लादीला आग लागली मग आता जांभळाची घ्यायची कशी गाणी जांभळाची गाणी कशी घ्यायची बरोबर चल गाणी चल आग विझू, चल लवकर पटकन. आणि जाता जाता बोलतो ताई आय लव्ह यू